देह माझे रूप नाही. कोणालाही जगाचा अनुभव न विचारे आला आहे. बोलणे हे कळतेपणातच घडते. कळतेपणाच्या बाहेर आहे ज्ञाता. जग आकाशात आहे. तुम्ही आकाशाच्या आधी म्हणजे मागे आहात. तुम्हाला नकळत तुमच्या वस्तीचा गाव अन्नाचा रस आहे. पूर्व पुण्याईचा मोठा संचय असेल तर हे ऐकावेसे वाटेल, नाहीतर डोके फुटायची वेळ येईल. कारण जीवाचे मरण आहे ना. सौभाग्य जर काही असेल तर हे ऐकावेसे वाटेल. वनस्पती हे पण सजीव ब्रह्म आहे. फक्त त्याला वाचा नाही, त्याला ज्ञान आहे, पण व्यक्तिज्ञान नाही. स्वप्न जग जाणवत्या जाणीवेच्या अंतर्यामी अदृश्य होते. पंचभूताच्या 5 नावाने ऐकले ब्रह्म व्यवहारते आहे. तुम्ही असल्याच्या ध्यानाचेच ध्यान धरा. जाणीव हे विश्वरूप, विश्वभाषा आहे, पण त्या जाणीवेचे साक्षीत्व कोणाला घडते? सह अपेक्षा म्हणजे सापेक्षता. जाणीव म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे अपेक्षा. ज्ञाता जाणीवेच्या सह पाहतो म्हणून सापेक्षता. जाणीवेचे साक्षीत्व अपेक्षायुक्त आहे. तो जाणीवेचा स्वभावच आहे. तुम्ही काहीही बोललात तरी मला राग येणार नाही, कारण तुम्ही जे काही बोलता ते टेप रेकॉर्ड बोलतोय. त्याला काय अक्कल असते काय? टेप म्हणून मूळ माया, महत शक्ती. मी तिच्या कार्यात सहभागी नाही. तुमच्या सापेक्षतेमध्ये व्यक्तिभाव आहे. माझी सापेक्षता व्यापक आहे. तिच्या त्रिभुवन आहे. तुम्ही असल्याचा गुण पंचभूतांच्या रसात आहे. अगोदर खाद्य, मग गुण. गुण म्हणजे प्रेम, म्हणजे आपण असल्याची आवश्यकता, मग त्याला लागणारे सर्व काही. गोडीच्या गुणाचे पुढे काय होणार? तो वैकुंठात जाणार की कुठे जाणार? अज्ञानी लोकांच्या गुणाला पुन्हा स्वप्न पडते. त्याने ऐकल्याप्रमाणे पुनर्जन्म होतो. पण ज्ञानी जाणतो की प्राण काया सोडते व गुण निर्माण होतो. कोणी आला नाही, गेला नाही. तो गुप्तच होता, तो गुप्त झाला. तुम्ही आहात हे ज्याला कोणाला कळते त्याला नामरूप नाही. गुण आणि स्वपन दोन नाहीत. तुम्ही तुम्हाला हाताशी काय धरता? तुम्ही म्हणून केवळ गुण आहे. तो या देहात आहे म्हणून तुमचा, नाहीतर तो विश्वव्यापीच आहे. प्राणी मात्र मुक्त होतील, पण देवाला कधी देव भेटणार नाही. माहीत आहे ते असत्य, माहीत नाही ते सत्य आहे. तुम्ही समजून काय घेणार? तुम्ही काय आहात हे समजले की काम झाले. क्षणाचे आयुष्य किती हो? एका करोडपतीच्या मुलाचे 8 दिवसाच्या खर्चाचे पाकिट गेले, पण एका गरीब हमालाला ते मिळाले आणि त्याने केवढी तरी मालमत्ता बनवली. म्हणजे करोडपतीचा आठवड्याचा खर्च तो गरिबाच्या आयुष्याची कमाई. तसेच मूळ मायेचा एक क्षण अनंत ब्रह्मांडे वावरतो. माया ही माय असूनही तिला धरून ठेवायची काय? काही करू नका, फक्त जाणा. माया हे तुम्ही ठेवलेले नाव आहे. पोर झालं आहे, त्याला वाटेल ते नाव द्या. वास्तविक त्याला नाव नाही. सर्व अनुभव गतजातीचा. सत्याचा अनुभव कोणालाच घेता येणार नाही. सत्य होता तरी येतं काय? सत्य होता यायला हे काय नाटकातील सोंग आहे? सत्याचे सोंग घेता येते काय? आम्हाला आम्ही असल्याची याद नव्हती, ती प्रकाशमान झाली. तोच यादवांचा राजा श्रीकृष्ण. सर्व आठवणी, स्मरण विस्मरण यांचा राजा. तो स्वतःला स्वतःचा अनुभव का आणि कसा येतो ते सांगतोय. फक्त ऐका. मनाचे बोट घालून ढवळू नका. अधिक काही करू नका. गुरुचरण विसरू नका. चेतनेने चेतवलेली चेतवण म्हणजे चरण, हालचाल, विना आकारांचे पाऊल. काया अवस्थेमध्ये तुम्ही जे आलात ते पावलाने चालत आला काय? चालणेच घडले नाही तर मार्गाची काय माहिती? म्हणून आमच्याकडे मार्ग नाही. माया म्हणजे अनुभवातील अनुभवांचा पूर. याला जाणणारा पुरुषोत्तम. मग तो व्यक्ती नव्हे. माया म्हणजे गुण, प्राणीमात्राला जाणवणारी जाणीव. तुमचे असणे वेगळे आणि असण्याची बातमी वेगळी. आज तुम्हाला जी जाणीव आहे ती तुम्ही असल्याची बातमी आहे. जागृती तर व्यवहारते आहे, पण झोपेतसुद्धा जागी होऊन व्यवहारते. या अनुभवाला माया म्हणतात. जीवाला मजूरपणे वागवते ती माया. चेतन केव्हाही स्थिर नाही. त्याला आपण असल्याच्या स्मरणाचे जेव्हा विस्मरण होते तेव्हाच ते स्थिर असते. भोग स्थूल असून सूक्ष्म आहेत व वृत्ती सूक्ष्म असून स्थूल आहे. कळते याचा अर्थ लागतो, पण रूप दाखवता येत नाही. ते सूक्ष्म. प्रत्येक प्राणी व्यक्ती म्हणून पंचभूतांची वागणूक भोगतो आहे.
श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे देह माझे रूप नाही. तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे चेतनेचे पाय धरा, हे लक्षात ठेवून वागा.